पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत काम करणारी अन्विता देशमुख ही आपल्या आईवडिलांचा अभिमान होती. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली अन्विता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, स्वभावाने समजूतदार आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी मुलगी होती. तिचे वडील शरद देशमुख बँकेत नोकरी करत होते, तर आई सुजाता देशमुख गृहिणी होती. घरची आर्थिक परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण मुलीच्या शिक्षणात कधीही कोणतीही कमतरता पडू दिली गेली नव्हती. अन्वितानेही आईवडिलांचे कष्ट वाया जाऊ दिले नाहीत. इंजिनिअरिंगमध्ये उत्कृष्ट गुण मिळवत तिने पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळवली आणि घरातील आनंदाला पारावर उरला नाही. नोकरी लागल्याच्या दिवशी तिच्या वडिलांच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू आजही तिच्या मनात जिवंत होते. त्यांना नेहमी वाटायचं की त्यांची मुलगी एक दिवस खूप मोठं नाव कमावेल आणि अन्विताही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा निर्धार करूनच जगत होती. नोकरी सुरू झाल्यानंतर तिचं आयुष्य एका ठराविक लयीत पुढे जात होतं. सकाळी ऑफिस, दिवसभर प्रोजेक्ट्स, मीटिंग्स, डेडलाईन्स आणि संध्याकाळी घरी आई-वडिलांशी फोनवर गप्पा. तिचं आयुष्य समाधानी होतं. प्रेम, लग्न यासारख्या गोष्टी तिच्या आयुष्याच्या प्राधान्यक्रमात अजून फार वर नव्हत्या. तिला आधी स्वतःचं करिअर घडवायचं होतं, पण काही भेटी अशा असतात ज्या नकळत संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतात. समीर कुलकर्णीची तिच्या आयुष्यात झालेली एंट्री अशीच होती. समीर त्याच कंपनीत दुसऱ्या विभागात काम करत होता. उंच, देखणा, आत्मविश्वासाने भरलेला आणि लोकांशी पटकन मैत्री करणारा. सुरुवातीला अन्वितासाठी तो फक्त ऑफिसमधला आणखीन एक कर्मचारी होता. पण एका मोठ्या प्रोजेक्टमुळे दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. सुरुवातीला कामापुरतं बोलणं व्हायचं, पण हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वप्न, आयुष्याबद्दलचे विचार यावर चर्चा होऊ लागली. प्रोजेक्टच्या निमित्ताने अनेकदा त्यांना उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागायचं. त्या रात्रीच्या कॉफी, क्लायंटच्या तक्रारींवर केलेली मजा, यशस्वी सादरीकरणानंतर एकत्र साजरा केलेला आनंद आणि अपयशाच्या वेळी एकमेकांना दिलेला आधार यामुळे दोघेही नकळत जवळ येऊ लागले. अन्विताला समीरमध्ये एक असा मित्र दिसू लागला जो तिचं बोलणं मनापासून ऐकायचा, तिच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. एखाद्या दिवशी ती थकलेली दिसली तर तिच्यासाठी कॉफी आणायचा. तिच्या वाढदिवशी संपूर्ण टीमला न सांगता तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन करायचा. या सगळ्या गोष्टी अन्विताच्या मनाला स्पर्श करून गेल्या. दुसरीकडे समीरलाही अन्विताचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि स्वतःच्या कष्टांवर उभं राहण्याची वृत्ती आवडू लागली होती. अनेक महिने एकत्र घालवल्यानंतर दोघांनाही एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागला. अखेर एका संध्याकाळी समीरने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या क्षणी अन्वितालाही जाणवलं की तीही त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. पुढची अनेक स्वप्न त्यांनी एकत्र पाहायला सुरुवात केली. स्वतःचं घर, सुंदर संसार, करिअरमध्ये प्रगती आणि आयुष्यभर एकमेकांची साथ अशी असंख्य स्वप्न त्यांच्या डोळ्यात होती. त्यांना वाटत होतं की प्रेम असेल तर बाकी सगळ्या अडचणी सहज पार करता येतात. जवळपास 1.5 वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोघांनाही वाटलं होतं की त्यांच्या घरच्यांना काहीच अडचण येणार नाही, पण वास्तव तितकं सोपं नव्हतं. जेव्हा अन्विताने घरी समीरबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या आईवडिलांनी शांतपणे सर्व माहिती ऐकून घेतली. त्यांनी समीरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांची भेट झाली. त्या भेटीत समीरचा स्वभाव त्यांना चांगला वाटला, पण त्याच्या आईच्या बोलण्यातला अहंकार त्यांच्या लक्षात आला. समीरची आई सतत स्वतःच्या कुटुंबाचं आणि संपत्तीचं कौतुक करत होती. बोलताना तिच्या आवाजात एक प्रकारचा गर्व जाणवत होता. भेट संपल्यानंतर शरद देशमुख बराच वेळ विचारात पडले होते. रात्री त्यांनी अन्विताला जवळ बसवून शांतपणे सांगितलं की त्यांना समीरबद्दल फारशी शंका नाही, पण त्याच्या कुटुंबाबद्दल काहीतरी अस्वस्थ वाटत आहे. त्यांनी तिला निर्णय घेण्याआधी आणखीन वेळ घेण्याचा सल्ला दिला. सुजातालाही तसंच वाटत होतं, पण प्रेमात असलेली अन्विता या गोष्टींना फारसं महत्त्व द्यायला तयार नव्हती. तिला वाटत होतं की तिचे आई वडील जुन्या विचारांचे आहेत आणि ते अनावश्यक काळजी करत आहेत. तिने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की समीर खूप चांगला आहे, त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित होईल. पण आईवडिलांची चिंता काही कमी होत नव्हती. पुढचे काही महिने घरात याच विषयावर चर्चा, वाद आणि समजवण्याचे प्रयत्न सुरू राहिले. अन्विताने मात्र मनोमन निर्णय घेतला होता. अखेर एक दिवस तिने स्पष्ट सांगितलं की ती समीरशीच लग्न करणार आहे. त्या दिवशी तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख तिला दिसलं होतं, पण प्रेमाच्या आंधळेपणात तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. आईने रडत रडत तिला पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केली, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. काही काळासाठी घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. आई वडील नाराज झाले, नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली,
पण अन्विताला वाटत होतं की एक दिवस सगळे तिचा निर्णय स्वीकारतील. अखेर परिस्थितीसमोर नमते घेत तिच्या आईवडिलांनी लग्नाला होकार दिला, कारण त्यांना मुलीचा आनंद सर्वात महत्त्वाचा वाटत होता. लग्नाची तयारी सुरू झाली आणि काही महिन्यातच मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. लग्नाच्या दिवशी अन्विता खूप आनंदी होती. लाल रंगाच्या नववधूच्या पोशाखात ती अक्षरशः उजळून निघाली होती. मंडपात बसलेली असताना तिच्या डोळ्यांसमोर फक्त सुंदर भविष्याचे स्वप्न होते. समीर तिच्याकडे पाहून हसत होता आणि तिला वाटत होतं की यापेक्षा सुंदर क्षण आयुष्यात असूच शकत नाही. मंगलाष्टकांचे स्वर घुमले, दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि काही क्षणातच ते पती पत्नी झाले. लग्नानंतर सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अन्विताने आई वडिलांच्या पाया पडताना त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू पाहिले, पण यावेळी ते अश्रू काळजीचे होते की आनंदाचे हे तिला समजलं नाही. ती सासरी निघाली तेव्हा तिच्या मनात थोडी भीती होती, पण त्यापेक्षा खूप जास्त उत्साह होता. नवीन घर, नवीन माणसं आणि नवीन आयुष्य तिची वाट पाहत होतं. तिला खात्री होती की प्रेमाच्या बळावर ती प्रत्येक नातं जिंकेल. तिला वाटत होतं की समीर नेहमी तिच्या पाठीशी उभा राहील, तिची काळजी घेईल आणि दोघे मिळून एक सुंदर संसार उभा करतील. त्या रात्री नव्या घराच्या खिडकीत उभं राहून तिने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानले. तिला वाटलं होतं की आयुष्याने तिला सर्व काही दिलं आहे, पण भविष्याच्या गर्भात दडलेल्या वादळाची तिला अजिबात कल्पना नव्हती. ज्या घरात ती स्वप्न घेऊन आली होती त्याच घरात एक दिवस तिची स्वप्न तुटून विखुरणार होती. ज्या प्रेमासाठी तिने आईवडिलांचा विरोध पत्करला होता त्याच प्रेमावर एक दिवस प्रश्नचिन्ह उभं राहणार होतं. आणि आज ज्या चेहऱ्यांवर तिला आपुलकी दिसत होती त्याच चेहऱ्यांमागे लपलेलं खरं रूप पुढच्या काही वर्षात तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. लग्नानंतरचे पहिले काही महिने अन्वितासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. नवीन घर, नवीन नाती आणि समीरची साथ यामुळे तिला खरंच वाटू लागलं होतं की तिने घेतलेला निर्णय योग्य होता. सुरुवातीला तिची सासूही तिच्याशी व्यवस्थित वागत होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांसमोर तिचं कौतुक केलं जायचं. आमची सून मोठ्या कंपनीत काम करते, खूप हुशार आहे, घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळते, अशा शब्दांनी तिचं स्वागत होत होतं. अन्विताही मनापासून सर्वांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होती. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी घरातील कामात मदत करणं, सासूच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, नातेवाईकांशी प्रेमाने वागणं आणि ऑफिसमधल्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित सांभाळणं, हे सगळं ती आनंदाने करत होती. समीरही त्या काळात खूप प्रेमळ होता. दोघे सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचे, भविष्यासाठी योजना आखायचे आणि आपल्या छोट्याशा जगात आनंदी राहायचे. लग्नानंतर जवळपास वर्षभर सर्व काही सुरळीत चाललं. अन्विताला वाटू लागलं होतं की तिच्या आईवडिलांची भीती निराधार होती. अनेकदा ती आईशी फोनवर बोलताना म्हणायची, तुम्ही उगाच काळजी करत होतात, इथे सगळे खूप चांगले आहेत. तेव्हा आईही तिचा आनंद पाहून समाधान मानायची. पण काही वेळा आयुष्य एखाद्या शांत नदीसारखं वाटत असताना तिच्या तळाशी वादळ दडलेलं असतं. अन्विताच्या बाबतीतही तसंच घडणार होतं. लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण झालं आणि हळूहळू नातेवाईकांच्या चर्चांमध्ये एक विषय वारंवार पुढे येऊ लागला. काही गोड बातमी आहे का? आता आम्हाला आजी कधी बनवणार? लग्नाला एवढा वेळ झाला, अजून काहीच नाही? सुरुवातीला हे प्रश्न अन्विताला फारसे त्रासदायक वाटले नाहीत. भारतीय कुटुंबांमध्ये असे प्रश्न सामान्य समजले जातात असं म्हणून ती दुर्लक्ष करत होती. पण हळूहळू हे प्रश्न उत्सुकतेपुरते राहिले नाहीत. त्यामागे टोमणे, संशय आणि दबाव वाढू लागला. लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली तरी त्यांना मूल होत नव्हतं. खरं तर अन्विता आणि समीर दोघांनीही घाई न करता काही काळ एकमेकांसोबत आयुष्य एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता घरातील वातावरण बदलायला लागलं. समीरची आई वारंवार याच विषयावर बोलू लागली. सुरुवातीला ती थेट काही बोलत नव्हती, पण तिच्या वाक्यात टोमण्यांची धार स्पष्ट जाणवत होती. आजकालच्या मुलींना करिअरच महत्त्वाचं असतं, घर वाढवण्यापेक्षा ऑफिसच जास्त प्रिय असतं. आमच्या काळात लग्नानंतर वर्षभरात मुलं झाली होती, अशा वाक्यांनी अन्विताचं मन दुखावलं जायचं. सुरुवातीला ती हसून दुर्लक्ष करायची, पण रोज रोज तेच ऐकून तिच्यावर मानसिक ताण वाढू लागला. एकदा तिने समीरशी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. तिला वाटलं तो तिला समजून घेईल, पण समीरने विषय हलक्यात घेतला. आईचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस, तिची सवय आहे, असं म्हणून त्याने विषय संपवला. त्यावेळी अन्विताही जास्त काही बोलली नाही, पण तिला जाणवलं की ज्या गोष्टीत तिला आधार हवा होता त्यात समीर तिच्यासोबत ठामपणे उभा राहत नव्हता. काही महिन्यांनी घरातील वातावरण आणखीन बदललं. सासूने आता उघडपणे अन्वितालाच दोष देणं सुरू केलं. मूल होत नाही यासाठी जबाबदार तीच आहे, अशी तिची ठाम समजूत झाली होती. डॉक्टरांकडे जाण्याचा विषय निघाला तेव्हाही तिने फक्त अन्वितानेच तपासण्या कराव्यात असा आग्रह धरला. समीरनेही आईच्या म्हणण्याला विरोध केला नाही. डॉक्टरांनी दोघांच्याही काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला, पण सासूला ते मान्य नव्हतं.
तिच्यामध्ये दोष फक्त सुनेचाच असू शकतो. त्या काळात अन्विताने अनेक वैद्यकीय तपासण्या केल्या. प्रत्येक वेळी रिपोर्ट्स नॉर्मल आले तरी घरातला दृष्टिकोन बदलला नाही. उलट सासूचा संशय वाढत गेला. आता टोमण्यांचं रूपांतर अपमानात होऊ लागलं होतं. जेवताना, चहा घेताना, नातेवाईकांसमोर किंवा फोनवर बोलताना देखील ती मुद्दाम मूल न होण्याचा विषय काढायची. काही वेळा तर अन्विताला वाटायचं की तिचं अस्तित्वच फक्त या एका गोष्टीपुरतं मर्यादित करून टाकलं गेलं आहे. तिचं शिक्षण, तिचं करिअर, तिची मेहनत, तिचं व्यक्तिमत्व यापैकी कोणत्याही गोष्टीला आता किंमत उरली नव्हती. तिच्याकडे फक्त मूल न होणारी सून म्हणून पाहिलं जात होतं. हे सगळं सहन करत असतानाही ती शांत राहण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिला वाटत होतं की एक दिवस परिस्थिती नक्की बदलेल. मात्र परिस्थिती बदलण्याऐवजी अधिकच बिघडत गेली. समीरमध्येही हळूहळू बदल दिसू लागला. लग्नाआधी तिच्या प्रत्येक भावनेची काळजी घेणारा समीर आता वारंवार चिडचिड करू लागला होता. ऑफिसमधून घरी आल्यावर तो पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नसे. अनेकदा आईच्या बोलण्याचा परिणाम त्याच्या वागण्यात दिसून यायचा. एखाद्या छोट्याच्या गोष्टीवरूनही तो तिच्यावर रागावू लागला. सुरुवातीला अन्विताला वाटलं की कदाचित कामाचा ताण असेल, पण हळूहळू तिला जाणवलं की समस्या त्यापेक्षा खोल आहे. एके रात्री जेवताना सासूने पुन्हा मूल न होण्याबद्दल टोमणा मारला. दिवसभर ऑफिसमध्ये तणाव सहन करून आलेल्या अन्विताचा संयम त्या दिवशी सुटला. तिने शांतपणे एवढंच सांगितलं की डॉक्टरांनी अजून काही समस्या नसल्याचं म्हटलं आहे आणि अशा प्रकारे सतत बोलणं तिला त्रासदायक वाटतं. एवढ्यावर सासू संतापली. तिने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. घरात मोठा वाद झाला. त्या वादात समीरने अन्विताची बाजू घेण्याऐवजी आईलाच पाठिंबा दिला. आई चुकीचं काही बोलत नाही हे शब्द ऐकताना अन्विताचं हृदय तुटलं. त्या रात्री ती बराच वेळ रडत बसली. तिच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता. हा तोच समीर आहे का, ज्याने तिला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं? त्या दिवसानंतर तिच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ लागली. घरात असूनही ती एकटी पडत होती. याच काळात तिच्या आईवडिलांना काहीतरी बिनसलं असल्याची जाणीव होऊ लागली. फोनवर बोलताना तिचा आवाज पूर्वीसारखा उत्साही वाटत नव्हता. ती आधीसारख्या गप्पा मारत नव्हती. पण जेव्हा आई विचारायचे, सगळं ठीक आहे ना, तेव्हा ती नेहमीप्रमाणे हसत उत्तर द्यायची, हो आई, सगळं छान आहे. कारण तिच्या मनात एक भीती कायम होती. तिने आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. आता जर तिने त्यांना सत्य सांगितलं तर त्यांना किती दुःख होईल याची कल्पनाच तिला असह्य वाटायची. म्हणून ती स्वतःचं दुःख स्वतःजवळच ठेवत होती. दिवसेंदिवस तिच्या मनावरचा भार वाढत होता. ऑफिसमध्ये ती अजूनही हसत होती, काम करत होती, मीटिंग्समध्ये सहभागी होत होती, पण त्या हास्यामागे खोल वेदना लपलेली होती. घरी परतण्याची वेळ जवळ आली की तिच्या मनात भीती निर्माण व्हायची. आज पुन्हा कोणता टोमणा ऐकावा लागेल, आज पुन्हा कोणता अपमान सहन करावा लागेल या विचारांनीच ती अस्वस्थ व्हायची. आणि तिला अजूनही कल्पना नव्हती की ही फक्त सुरुवात होती. पुढच्या काळात हा मानसिक छळ आणखीन भयानक रूप धारण करणार होता. तिचं आत्मभान तोडणार होता आणि तिच्या आयुष्याला अशा वळणावर नेऊन ठेवणार होता जिथून परत येणं दिवसेंदिवस कठीण होत जाणार होतं. 2 वर्षांपासून सुरू असलेले टोमणे, अपमान आणि सततची मानसिक घुसमट आता अन्विताच्या आयुष्याचा भाग बनली होती. सुरुवातीला तिला वाटत होतं की काही ठीक होईल, पण दिवस महिन्यात आणि महिने वर्षात बदलले तरी परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. उलट प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवीन वेदना घेऊन येत होता. ज्या घरात ती नववधू म्हणून आनंदाने आली होती, त्या घरात आता तिचं अस्तित्वच जणू नकोसं झालं होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिला प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कमीपणाची जाणीव करून दिली जात होती. सासूच्या बोलण्यात आता कोणतीही मर्यादा उरली नव्हती. पूर्वी टोमणे असायचे, आता सरळ अपमान व्हायचा. आमच्या मुलाचं आयुष्य खराब झालं, घराला वारस देऊ शकत नाही, तुझ्यामुळे आमचं नशीबच काळवंडलं, अशा शब्दांचा वर्षाव रोज तिच्यावर होत होता. सुरुवातीला या शब्दांनी तिच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण नंतर ती एवढी सरावली की रडायलाही शक्ती उरली नाही. ती फक्त शांतपणे ऐकत राहायची. तिच्या मनात हजारो वेळा प्रतिवाद करण्याची इच्छा निर्माण व्हायची, पण प्रत्येक वेळी ती स्वतःला थांबवायची, कारण तिला माहीत होतं की ती काहीही बोलली तरी दोष तिचाच ठरणार आहे. घरातील वातावरण इतकं विषारी झालं होतं की तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता. ऑफिस हेच तिच्यासाठी एकमेव ठिकाण उरलं होतं जिथं ती काही तास स्वतःला विसरू शकत होती, पण तिथेही आता तिचा उत्साह कमी होत चालला होता. पूर्वीसारखं कामात लक्ष लागत नव्हतं. अनेकदा स्क्रीनसमोर बसून ती विचारांच्या गर्तेत हरवून जायची. सहकारी विचारायचे, सगळं ठीक आहे ना, आणि ती नेहमीप्रमाणे हसून हो म्हणायची. त्या हास्यामागे किती वेदना दडलेल्या आहेत याची कल्पना कोणालाच नव्हती. समीरमध्ये झालेला बदल मात्र तिच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.
लग्नाआधी तिच्यासाठी जगाशी भांडायला तयार असणारा तोच माणूस आता तिच्या वेदनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. सुरुवातीला तो फक्त गप्प राहायचा, पण हळूहळू तोही आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. सासू काहीही बोलली तरी तो विरोध करत नव्हता. उलट अनेकदा तो स्वतःही अन्वितालाच दोष द्यायला लागला होता. एकदा रात्री दोघांमध्ये याच विषयावर वाद झाला. अन्विताने शांतपणे त्याला विचारलं, तुला खरंच वाटतं का की सगळी चूक माझीच आहे? त्यावर समीर काही क्षण शांत राहिला, पण नंतर चिडून म्हणाला, मला काही माहीत नाही, पण घरात जे काही चाललंय त्याला कारण तूच आहेस. हे शब्द ऐकताना अन्विताच्या डोळ्यात अश्रू तरळले. कारण दोषारोप करणारी व्यक्ती आता तिची सासू नव्हती, तर तो माणूस होता ज्याच्यावर तिने सर्वात जास्त प्रेम केलं होतं. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यातील उरलेली उबही हळूहळू संपत गेली. बोलणं कमी झालं, एकत्र जेवणं कमी झाली. घरात असूनही दोघे अनोळखी लोकांसारखे राहू लागले. काही वेळा समीरचा राग इतका वाढायचा की तो वस्तू फेकायचा, मोठमोठ्याने ओरडायचा. एका दिवशी वाद इतका वाढला की त्याने रागाच्या भरात अन्विताला जोरात ढकललं. ती मागे जाऊन भिंतीला आदळली. काही क्षण दोघेही स्तब्ध उभे राहिले. समीरने लगेच काहीच बोललं नाही. अन्विताही शांत राहिली, पण त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी कायमचं तुटलं. लग्नाआधी ज्याच्यावर तिने आंधळा विश्वास ठेवला होता, तो माणूस आता तिच्यासाठी भीतीचं कारण बनत होता. पुढील काही महिन्यात अशा घटना पुन्हा घडू लागल्या. रागाच्या भरात हात उचलणं, ढकलणं, अपमानास्पद शब्द वापरणं हे सगळं वाढत गेलं. प्रत्येक वेळी समीर नंतर शांत व्हायचा, पण कधीच मनापासून माफी मागत नव्हता. जणू त्याला वाटू लागलं होतं की त्याचं वागणं चुकीचं नाही. अन्विता आतून पूर्णपणे कोसळत चालली होती. रात्री उशिरापर्यंत तिला झोप लागत नव्हती. खिडकीत बसून ती अंधाराकडे पाहत राहायची. अनेकदा तिला आपल्या जुन्या आयुष्याची आठवण यायची. आई वडिलांसोबतचे दिवस, कॉलेजमधल्या मैत्रिणी, पहिली नोकरी, समीरसोबतच्या आनंदी आठवणी. त्या आठवणी आता एखाद्या दुसऱ्याच आयुष्याच्या वाटत होत्या. तिच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत राहायचा, जर त्यावेळी मी आईबाबांचं ऐकलं असतं तर? पण आता खूप उशीर झाला होता. तिने स्वतःच्या इच्छेने हा मार्ग निवडला होता आणि म्हणूनच ती कोणाकडे मदत मागायलाही घाबरत होती. एकदा तिच्या आईने फोनवर तिचा आवाज ऐकून पुन्हा विचारलं, अन्विता, खरं सांग, तू आनंदात आहेस ना? त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला वाटलं सगळं सांगून टाकावं, आईच्या कुशीत जाऊन रडावं, पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि नेहमीप्रमाणे उत्तर दिलं, हो आई, मी खूप आनंदात आहे. फोन ठेवल्यानंतर मात्र ती बराच वेळ रडत राहिली, कारण त्या खोट्या वाक्याने तिने स्वतःलाच आणखीन एकदा एकटं केलं होतं. आता तिच्याकडे मन मोकळं करण्यासाठी कोणीच उरलं नव्हतं. समीर दूर गेला होता, सासरी तिचं कोणी नव्हतं आणि आईवडिलांना ती सत्य सांगू शकत नव्हती. हळूहळू तिचं मानसिक संतुलन ढासळू लागलं. ती पूर्वीसारखी राहिली नव्हती. आवडीच्या गोष्टींमध्ये रस उरला नव्हता. मित्रमैत्रिणींचे संपर्क कमी झाला होता. ऑफिसमधल्या कार्यक्रमांमध्ये ती भाग घेणं टाळू लागली. अनेकदा ती स्वतःच्या डेस्कवर बसून रिकाम्या नजरेने स्क्रीनकडे पाहत राहायची. तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने एकदा विचारलं, तू खूप बदलली आहेस, काही प्रॉब्लेम आहे का? पण नेहमीप्रमाणे तिने विषय टाळला, कारण इतके दिवस वेदना लपवल्यानंतर त्या उघड करणंही तिला अवघड वाटू लागलं होतं. घरात परिस्थिती दिवसेंदिवस आणखीन वाईट होत चालली होती. सासू आता उघडपणे दुसऱ्या लग्नाचा विषय काढू लागली होती. काही नातेवाईकांसमोरही ती अशा प्रकारची वक्तव्य करायची. समीर गप्प राहायचा आणि त्याचं गप्प राहणं अन्वितासाठी कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त वेदनादायक होतं. प्रत्येक दिवस तिच्या आत्मविश्वासावर नवीन घाव करत होता. तिला स्वतःची किंमतच उरली नाही असं वाटू लागलं होतं. तिच्या मनात निराशा आणि हतबलता इतकी वाढली होती की तिला भविष्य पूर्णपणे काळोखाने भरलेलं दिसू लागलं. एकेकाळी मोठी स्वप्न पाहणारी, स्वतःच्या कर्तृत्वावर जग जिंकण्याची इच्छा बाळगणारी मुलगी आता फक्त दिवस ढकलत होती. ती जगत होती, पण तिच्या मनातील जगण्याची इच्छा दिवसेंदिवस कमी होत चालली होती. आणि याच काळात तिच्या आयुष्याला असा धक्का बसणार होता, ज्यामुळे तिच्या मनातील उरलेली ताकदही संपून जाणार होती. अन्विताच्या आयुष्यात आता आनंद, आशा किंवा भविष्याची कोणतीही स्पष्ट प्रतिमा उरली नव्हती. दिवसागणिक वाढणारा मानसिक छळ, सततचा अपमान, समीरचं बदललेलं वागणं आणि स्वतःच्या वेदना कोणालाही सांगता न येणं, यामुळे ती पूर्णपणे थकून गेली होती. एकेकाळी आत्मविश्वासाने भरलेली, प्रत्येक समस्येला हसत समोर जाणारी मुलगी आता आरशात स्वतःकडे पाहायलाही घाबरू लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती, चेहऱ्यावरचं तेज हरवलं होतं आणि हसू तर जणू तिच्या आयुष्यातून कायमचं निघून गेलं होतं. ऑफिसमध्येही तिच्या कामावर परिणाम दिसू लागला होता. अनेकदा ती मीटिंगमध्ये गप्प बसायची. सहकारी तिची काळजी करत होते, पण ती कोणालाही आपल्या मनातलं काही सांगत नव्हते, कारण इतकी वर्ष वेदना लपवल्यानंतर आता ती वेदना तिच्या अस्तित्वाचाच भाग बनली होती.
घरात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच कठीण होत होती. समीरची आई आता उघडपणे तिचा अपमान करत होती. काही वेळा नातेवाईकांसमोरही ती अन्विताबद्दल अपमानास्पद बोलायचे. समीर मात्र नेहमीप्रमाणे शांत राहायचा किंवा आईच्याच बाजूने उभा राहायचा. प्रत्येक वेळी अन्विताला वाटायचं की कदाचित आज तो तिची बाजू घेईल, पण तसं कधीच घडलं नाही. हळूहळू तिच्या मनात एक भावना खोलवर रुजत गेली. या घरात तिचं कोणीच नाही. ज्या माणसासाठी तिने स्वतःच्या आईवडिलांचा विरोध पत्करला, तोच माणूस आता तिच्या दुःखाकडे पाठ फिरवून उभा होता. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतल्यावर पुन्हा एकदा घरात वाद झाला. कारण काही मोठं नव्हतं, पण त्या वादामागे अनेक वर्षांचा राग, तिरस्कार आणि वेदना साचलेल्या होत्या. सासूने मूल न होण्याचा विषय काढला. अन्विताने शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी तिचा संयम सुटला. तिने पहिल्यांदाच ठामपणे सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी तिलाच दोष देणं चुकीचं आहे. एवढ्यावरून घरात मोठा गोंधळ झाला. समीरने पुन्हा तिची बाजू घेण्याऐवजी तिच्यावरच राग काढला. अनेक वर्ष मनात साचलेलं दुःख त्या रात्री अन्विताच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत राहिलं. ती आपल्या खोलीत एकटी बसून राहिली. बाहेरच्या खोलीत अजूनही बोलण्याचे आवाज येत होते, पण तिच्या मनात मात्र एक विचित्र शांतता निर्माण झाली होती. अनेक वर्षांनी तिने स्वतःच्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं. कॉलेजमधील दिवस, आईवडिलांचं प्रेम, पहिली नोकरी, समीरसोबतची पहिली भेट, प्रेम, लग्न, स्वप्न आणि मग हळूहळू सुरू झालेला तुटण्याचा प्रवास. तिला जाणवलं की ती कित्येक वर्षांपासून फक्त सहन करत आहे. प्रत्येक वेळी परिस्थिती बदलेल अशी आशा करत होती. प्रत्येक वेळी समीर बदलेल अशी अपेक्षा करत होती. पण वास्तव प्रत्येक वेळी अधिक क्रूर ठरत होतं. त्या रात्री तिने पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचारला. मी इतकी वर्ष नक्की कोणासाठी लढत होते? त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. पुढचे काही दिवस ती आणखी शांत झाली. घरात कोणी काही बोललं तरी ती प्रतिक्रिया देत नव्हती. ऑफिसमध्येही तिचं बोलणं कमी झालं होतं. अनेकदा ती खिडकीतून बाहेर पाहत बराच वेळ विचारात हरवून जायची. तिच्या मनात प्रचंड निराशा साचली होती. एक दिवस तिने जुन्या फोटो अल्बमकडे पाहिलं आणि त्यात तिच्या लग्नाचे फोटो होते. त्या फोटोंमधील अन्विता किती आनंदी दिसत होती. डोळ्यात स्वप्न होती, चेहऱ्यावर विश्वास होता. त्या फोटोंकडे पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला जाणवलं की त्या मुलीला भविष्याबद्दल किती आशा होत्या, पण त्या आशा एक एक करून तुटत गेल्या होत्या. त्याच रात्री तिने आईवडिलांचे काही जुने मेसेज वाचले. प्रत्येक मेसेजमध्ये प्रेम, काळजी आणि तिच्या आनंदासाठी केलेली प्रार्थना होती. ते वाचताना तिचं मन अधिकच भरून आलं. तिला पहिल्यांदाच तीव्रपणे जाणवलं की इतकी वर्ष ती स्वतःचं दुःख लपवत राहिली आणि त्यामुळे स्वतःलाच मदतीपासून दूर ठेवत राहिली. पण त्या जाणीवेबरोबरच तिच्या मनातील थकवाही प्रचंड वाढला होता. काही दिवसांनी घडलेल्या एका दुःखद घटनेनं सर्व काही बदलून गेलं. अन्विता मृत अवस्थेत आढळली. तिच्या जाण्याची बातमी समजताच दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई वडिलांना जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या मुलीसाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, ज्याच्या प्रत्येक यशावर अभिमान बाळगला, ती मुलगी इतक्या वेदनांमध्ये जगत होती याची त्यांना कल्पनाही नव्हती. सुजाता देशमुख रडत रडत एकच प्रश्न विचारत होती. तिने आम्हाला का नाही सांगितलं? शरद देशमुख निशब्द झाले होते. त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत होता की जर मुलीने एकदा तरी मन मोकळं केलं असतं तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं. समीरही हादरला होता. वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेल्या वेदनांचं खरं वजन त्याला आता जाणवू लागलं होतं. पण काही गोष्टींची जाणीव खूप उशिरा होते. त्याच्यासमोर आता प्रश्नांची उत्तरं नव्हती, फक्त पश्चाताप उरला होता. चौकशी सुरू झाली. नातेवाईक बोलू लागले, शेजारी चर्चा करू लागले, पण त्या सगळ्याच्या पलीकडे एक सत्य कायम राहिलं. एक आयुष्य संपलं होतं आणि त्यासोबत अनेक स्वप्नही. अन्विताची कथा फक्त एका मुलीची कथा नव्हती, ती त्या प्रत्येक व्यक्तीची कथा होती जी आपल्या वेदना मनात दाबून ठेवते, जी सतत अपमान आणि छळ सहन करते, जी मदत मागण्याऐवजी एकटीच सगळं सहन करण्याचा प्रयत्न करते. तिच्या जाण्यानंतर तिच्या आईवडिलांकडे तिचे काही फोटो, काही आठवणी आणि अनेक अनुत्तरित प्रश्न उरले. समीरकडे पश्चाताप उरला आणि समाजाकडे एक शिकवण उरली. कोणाच्याही वेदनांकडे दुर्लक्ष करू नये, कारण मानसिक छळाचे घाव दिसत नसले तरी ते माणसाला आतून पूर्णपणे मोडून टाकू शकतात. अन्विता परत येणार नव्हती, पण तिची कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रेम, नातं आणि संसार यांचा पाया आदर, समजूतदारपणा आणि आधार यावर उभा असतो. ते नसतील तर सर्वात सुंदर वाटणारी स्वप्नसुद्धा एका दिवसात उद्ध्वस्त होऊ शकतात. महत्त्वाची टीप: वास्तविक आयुष्यात जर कोणाला घरगुती हिंसा, मानसिक छळ किंवा निराशेचा सामना करावा लागत असेल तर एकटं राहू नका. विश्वासू कुटुंबीय, मित्र, समुपदेशक किंवा मदत सेवांशी संपर्क साधणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मदत मागणं ही कमजोरी नसून धाडसाची गोष्ट आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.